पत्र. काळाच्या ओघात पत्रव्यवहार बंद झाले, परंतु लाखो टेक्स्ट मेसेजपेक्षा एका पत्राच्या कागदात जो भावनेचा ओलावा असतो तो कुठेच नाही. अनेक शब्दांची सांगड घालून, शब्दांशी बोलून, विचार करून, समोरच्याला आठवून फक्त त्याच्यासाठी व्यक्त होणं हे शब्दांना जेव्हा पत्रात लिहावं लागायचं तेव्हा जाणवायचं. पत्र म्हणजे दशकानुदशक सांभाळलेला काळजाचा तुकडा असायचा. परंतु आज शब्दांचे ओघ येतात, दाटतात, पाझर फुटतो. ना अर्थ ना भावना, केवळ सहज माध्यम उपलब्ध असल्याने शब्दांचा भडीमार. परंतु पूर्वी पत्रातून व्यक्त होताना व्यक्तीच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा सुगंध होता. व्यक्त होण्याची पद्धत होती. इतकंच नव्हे तर आपण पाठवलेलं पत्र अनेक दिवसांनी समोरच्याला मिळणार, मग त्याने पाठवलेलं पत्र त्याहून पुढे अनेक दिवसांनी आपल्याला मिळणार. तोपर्यंत आपल्या भावनांचा, विचारांचा संयम राखून ठेवणं इतकं सोपं नव्हतं. परंतु माणूस संयमी होता. आज मात्र काही सेकंदात शब्द, भावना व्यक्त करता येत आहेत, पोचवता येत आहेत. त्यामुळे संयम राहिला नाही. सेकंदाला भावनांचे ओघ दिशा बदलतात. शब्दाची दिशा नसते, भावनाही नसते. अशा आजच्या फास्ट युगात अनेक गोष्टी प्राप्त झाल्या, आयुष्य सोपे झाले. प्रगती म्हणतात ती हीच असेल तर प्रगतीही झाली. परंतु काही गोष्टी हृदयाच्या खूप जवळ असतात. जसं आपल्या माणसाने आपल्यासाठी व्यक्त केलेल्या खऱ्याखुऱ्या भावना. आणि त्या एका पत्रातून जेव्हा आपल्यापर्यंत पोचायच्या, तेव्हा तो पत्राचा कागद जेव्हा जेव्हा हातात घेणार तेव्हा तेव्हा त्याचा सुंदर शब्दांचा, भावनांचा सुगंध बराच काळ मनात दरवळत राहायचा. पत्र म्हणजे अनेक सुखद गोष्टींचा, क्षणांचा आयुष्यात शिडकाव करणारा मेघाचा एक तुकडा जणू दारात यायचा. अशी भावना एका पत्रातून कायम यायची. आणि ते पत्र जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आनंदाच्या गोष्टी सांगणारं असेल तेव्हा तर पहिल्या पावसानंतर येणाऱ्या मातीचा सुगंध जणू दरवळायचा. आज काळानं रूप, सहज बोलणं, मेसेज करणं सोपं झालं आहे. परंतु त्या भावना, त्या संवेदना नष्ट झाल्या आहेत. आपुलकी जपणारे कागद आणि शब्द काळाच्या ओघात लुप्त झालेली आहेत.